मागच्या एपिसोडला आपण सगळ्यांनी बघल्या की आम्ही पालीला हनीफ मोडक साहेबांच्या फार्म हाऊसला आलेला आहोत. त्यानंतर तो एपिसोड बघल्यावर काही लोकांचा मेसेज आला की जुनेद भाई तुम्ही हनीफ भाईचा फार्म हाऊस दाखवल्यावर नाही, पण मी एक्स्ट्रा फुटेज शूट करून ठेवलं होतं. मागच्या एपिसोडमध्ये हे फुटेज लावता आलं नाही कारण ऑलरेडी ती व्हिडिओ मोप फुटेज आली होती. आजच्या ह्या लॉगची सुरुवात होते काजू कतली पासून. काजू कतली देऊन सगळ्यांचा वेलकम केला गेला. त्यानंतर एका मिनिटात आपण सगळ्यांचा थोडा इंट्रोडक्शन घेऊया आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. हे आमचे नुरुद्दीन नोरे, अस्सलाम वालेकुम. हे आमच्या सोबत आलेत. आणि हे शकील उपाध्ये, अस्सलाम वालेकुम. हे पण आलेत. फिरोजाचे नवरे. आणि हे आमचे शफीक दलवाई, हे आले. जी मोठी बात झाली जिगर करेन आईले. पाटणकर साहेबला आपण मिळलेला हनीफभाईच्या ऑफिसला. आपण गेले होते मुंबईला, तेव्हा हनीफभाईच्या ऑफिसला आपण मिळलेला. शमीम मोडक आहे आणि ही नसरीन लांबे. साजिदा आपा पेवेशी आणि ती आता सेटल्ड आहात अबुधाबीला. माझी नवरी माघारी निलोफर मोडक. माशाल्लाह. अभि काय बोलाल? ऍक्शन मध्ये आहे जाहिदा आणि ही आहे फिरोजा. हे आमचे जॉन डिसोजा साहेब. हाय. थोडस तुम्हाला हनीफभाईचा बाग फिरवताय मी आणि हनीफभाई आम्ही दोघं आहे आल्यावर बाकी सगळी थाया बैठलीत आहेत. आम्ही दोघा जरा तुम्हाला ह्यांची झाडा बिरा आहेत ह्या ती सगळी दाखवणार. कलमा आहेत. ही बघा ही हनीफभाईने आता किती झाडा ठेवल्यात. ही बघा हे काय बोलतात, अगदी नर्सरी सारखं सगळं तयार करून ठेवल्यात. कुवारकांडा आहे याचा. हर तराचं झाड आहे. मला याद नाही. हे बघा. ते औषधासाठी यूज करत. पण हनीफभाई ही मेली हो. ही मेली. ती मेली तिने बाजूला केली. हा पडल्यावर लगेच. आणि इकडे खालच्या बाजूला पण तुम्हाला दाखवत आहे. ही बघा ही अलग अलग प्रकारची झाड आहेत. अलग अलग प्रकारची झाड आहेत. हनीफभाईला हिंचं मोप शोक. झाडा बिरा लावायचं मोप शोक. आता ही जी पाठीमागाची आहे ते पहिले मी इकडेच रे, पण आता आणि इकडे वाडो पण होतो आणि मी पण रे इकडे. आता जरा मोठा केला, सर्वच क्वार्टर राहिलाय. पण या घरामध्ये बनवताना सगळे दरवाजे खिडके मी आमच्या गावाच्या घराचे आणले आणि इथे लावले. हुंडलो पण आणलो, हुंडलो वरती लावलो. 2 हुंडले आणले. बाकी सगळे खिडके सगळे गावठी नकाशावाले आहेत. हे बघा आता हे सगळं आंबा लावलेले आहेत. हा रत्नाचा आंबा आहे काय? हा. आणि पुरी गाडी जाते आत. हनीफभाई एकूण किती आंबा आहात? किती झाड आहे? 2000 असते. 2000 झाड आहे. माशाल्लाह. आणि जागा किती आहे एकूण? जागा 50 एकर आहे. 50 एकर. पण ही जी डेव्हलपमेंट आहे ती मी खाली 30 मध्ये केलेली आहे. 20 अजून बाकी आहे. हो माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह. पण खाली आंबो नाही, आंबो, नारळ, चिकू, पेरू, आवलो आणि अलग अलग टाईपचे सगळ्या टाईपची झाडं लावली. हनीफभाई जानेवारी महिन्यातच मावरल्यात आंबा माशाल्लाह. नॉर्मली नोव्हेंबर डिसेंबर मध्ये खायचे नवरे डिसेंबर मध्ये पण भरलेली आहेत. पण जानेवारी मध्ये फुल फॉर्म मध्ये येतो. आणि आता माझा आंबो जून एंड सर आहे. ओके. ते पाऊस मला माहिती पाऊस लागणार आता मग सगळे खाली करून टाकतात. हे बघा ही डॅम आहे बघा हनीफभाईने बनवलेला. खालती पाणी आहे पण पाणी आता कमी आहे. ही बघा ही खालती जे दिसतंय ना हे डॅम आहे. आता ही पुरा पावसातलं पाणी मग ही सगळं फुल होतं. हनीफभाई सगळं फुल होते. हा. आणि आता हे डॅम खाली केलेला आहे. हा. जरा हे पाटल्या मागच्या बाजूला काही लिकेज आहे. ओ हा. अच्छा. माटी मोबाईल आहे. तुम्हाला वर्षभर पाणी खपणार नाही इतका पाणी आहे. कमीत कमी 1.25-2 करोड लिटर पाणी आहे. काय बोलता हो काय. माशाल्लाह माशाल्लाह. ही बघा ही झाडं आहेत ना ही आवल्याची झाड आहेत. आवला तिचं पान खाऊ शकता हो काय हो हनीफभाई? आवल्याचा हा माहिती नाही पण पान तुम्ही केव्हा खाल्ल्यावर तिचं पान? नाही खाल्ल्या. ओके. तुकड असते काय? नाही मला पण ती टेस्ट करायचा होता कैसा लागतो. मोठं काढू. हा. हे बघा ही चिकूचं झाड आहे. आवल्याची चिकूची मार हात आणि आंबा तर भरपूर आहेत. मस्त. हा फिलिंग मोप जबरदस्त येते. पुढे जाऊया आपण. हे बघा ह्या बाजूने तुम्हाला दाखवता डॅम. त्या बाजूने प्रॉपर दिसला नव्हता. हे बघा ह्या बाजूने बघा. वा कसला नजारा आहे हो. अशा ठिकाणी आहे ना 2 दिवस येऊन राहायला पाहिजे तेव्हा सगळा फिरायला मिळेल.
हे बघा, ही विहिरीचं काम चालू आहे, बाव बनते खालती. आता त्याला पण जातो मी आता. चला आता जवळ जाऊन बघूया. विहीर आता पावसामध्ये बघशील पुढे हा, पावसात फुल भरेल. हे बघा, ही विहीर आहे आणि समोरच एकदम त्यांच्या सीडला बघाल तर डॅम आहे. मी तुम्हाला सांगू, मी एक बात नोटीस केली की हनीफभाईच्या ह्या भागातलं जवळ पण नारळ माणूस सगळं उभंच्या उभं दिसलं. हे बघा, सगळं मार उभं दिसतील, म्हणजे खच्चोच मार वाकलेलं तुम्हाला दिसणार नाही. हनीफभाई, त्यांचा काय रिझन आहे? रिझन हे आहे की पहिली काय जागा उघडी आहे आणि नारळाला डायरेक्ट निबर गावते, ते नारळ सरळ वरती जातात. दुसरी बात ही आहे की ही बनवली जाते, ही बनवली जात ही मोस्ट टफ असते, ह्याचा ऑइल कंटेंट सगळ्यात बेस्ट असते आणि ह्याची लाईफ पण खूप मोठी असते आणि ते बनवली जात ऊस पण होते. ओके, ऊस होते. मग ती एक तरफ झुक्याचा म्हणजे सावली मिळली, सावली जर पडली त्याच्यावर तर मग ते निब्राच्या इकडे झुकते. ते नारळावर का सावली नाही पडू का, सावली पडली का मग ते झाड वागतंय. अच्छा, त्यांचा ही रिझन आहे की ही सरळ सरळ वरती चालल्यात. लाल सीताफळ लगेच जाते. इकडे पण झाड दिसत नाही. बरीच झाडात कचरो पण मोप आहे, साफ करायला लागेल सगळं. इकडे बघा, 2 झाडं लावलेली आहेत रायवलची. ओके, जरा मोठी झाली की याच्यासोबत जोडून टाकू. ही 2 झाडात बघा, एक हे आहे आणि एक थैला आहे. आता जरा मोठे झाले की याला ह्याच्या खाला जोडून टाकू, म्हणजे ह्या झाडाला घेऊन कला 3 तोंडा गावतील. आणि ते कलम पण एकदम झकास, मोठा पण होईल, फल पण मोठं होईल. चेरी बघा, चेरी एक आहे ती बघा, त्या बाजूला एक आहे. तोडते ना, मस्त छान बघ. तर तोडून बघूया आपण. एक नंबर, जबरदस्त. हे हनीफभाईने जागेवर खत टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे जसं जसं स्पॉट आहे, गाडी जसं जसं येते तसं ही खत टाकून ठेवलेलं आहे. म्हणजे त्याच्यात त्या एरियातलं आपला उचलायचा आणि झाडांना खत टाकून द्यायचं. ही टाकी आहे पाण्याची, स्टॉकसाठी बनवलेली. आणि हे रोड आहे, सो यायला गाडी पुरी जाते. ही बघा, हातनं पुरं रस्ता. तर उम्मीद करताय ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिळू ऐसाच एक नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत आपला ख्याल ठेवा. I don't think it is required. Huh? या सावकाश. पण आम्ही त्याचं पान बनवून खातो. मामा, अरे बाबा रे, चला चला.